मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत काही पर्यटक अडकलेत। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। अनेक पर्यटक आहेत ते काही पुण्यावरून असतील, काही मुंबईवरून आलेले आहेत। दादा काय सांगशील, किती वेळ ट्रॅव्हलिंग करतोयस आणि कशा पद्धतीने वाहतूक कोंडीचा सामना करताय? ॲक्च्युली आम्ही 31च्या सेलिब्रेशनसाठी मालवणसाठी निघालेलो दुपारपासून आणि प्लॅन होता की संध्याकाळपर्यंत दापोलीला पोहोचू, पण प्रचंड वाहतूक कोंडीमुळे सध्या आम्ही माणगावमध्येच अडकलो आहे आणि मला वाटतं 31साठी सर्वच जण मालवण गोवा साईडला निघालेत आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी मुंबई गोवा हायवेवरती बघायला मिळते। दरवर्षी कोकणामध्ये लाखो पर्यटक 31 किंवा नववर्षाच्या स्वागतासाठी येतात। यावर्षी कशा पद्धतीने जल्लोष आहे आणि कशा पद्धतीने किती तास लागलेत कोकणात यायला? सो आम्ही ॲक्च्युली दुपारी 2 नंतर निघालेलो आणि प्लॅन होता की एक 6-7 पर्यंत पोहोचू दापोलीला, पण अजून तरी माणगावमध्ये आणि इथून पुढे अजून 100-150 किलोमीटरचं ट्रॅव्हल करून पोचायचं आहे आणि म्हणजे एकूण युज्युअल डेजपेक्षा जास्त वेळ आज लागतो आहे आम्हाला पोहोचण्यासाठी। कसा असणार आहे यंदाचा जल्लोष? अगदी जोरात दरवर्षीप्रमाणेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वच जण उत्सुक आहेत आणि नक्कीच जोरदार स्वागत होईल नवीन वर्षाचं। आपल्यासोबत इतर काही बुलेट स्वार आहेत जे खास 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणामध्ये दाखल झालेत। वाहतूक कोंडीचा सामना देखील करतायत। दादा काय सांगशील, किती तास गाडी चालवतेस आणि कसा ट्रॅफिकचा सामना करतोय? आम्ही दुपारी निघालोय तिथून, आता आम्हाला 4-5 तास तरी झाले। साधारण रोडची परिस्थिती खराब असल्यामुळे अजून वेळ जातोय, त्यामुळे ट्रॅफिकमुळे पण खूप वेळ जातोय। म्हणून आता प्रवास अजून लांबचा आहे, म्हणून आता थोडं नाश्ता वगैरे करायला थांबलोय आम्ही। तर तेच आता ट्रॅफिक आहे म्हणून थांबलोय, बाकी काय नाही। काय अंदाज घेऊन आलेला एवढ्या वेळात आपण पोहोचू, मात्र किती वेळ वाया गेला? म्हणजे आता गुगल मॅपनुसार 4-5 तास दाखवतात, आम्ही 5.5 तास 6 तास 4 तास दाखवते, पण किती वेळ गेले प्रत्यक्षात? आता 4 तास तर आम्हाला इथे माणगावमध्येच झालेत आता। म्हणजे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। 4 तासात पोहोचणारे पर्यटक अद्यापही माणगावमध्येच आहेत। म्हणजे याचा अर्थ मोठा वाहतूक कोंडीचा फटका या प्रवाशांना किंवा या पर्यटकांना पडलेला आहे आणि त्यामुळं वाहतूक कोंडीची समस्या आहे ती पर्यटकांवर देखील निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं वेळेत न पोहोचता आल्यामुळं अनेक पर्यटक आहेत त्या वाहतूक कोंडीत अडकून पडलेले पाहायला मिळत आहेत। गणेश मापरलकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।